ध्यान करणं किंवा ध्यान करताना सेल्युलर लेव्हलला हे इफेक्ट करतं का? की फक्त तात्पुरतं वरवरचं आपण डॅमेज कंट्रोल करतोय असं अशी भावना आहे? ओके. वरवरचं नाही म्हणता येणार. डेफिनेटली ध्यान करताना आपल्या सेल्युलर लेवलवरती, आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होत असतो. ओके. देर इज अ टर्म, एक शब्द वापरला जातो, सायकोसोमॅटिक. बरं. थायरॉईड म्हणा किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर जे असतात, हे सायकोसोमॅटिक डिझीज नाही आहेत नक्कीच, पण त्याच्यामध्ये सायकोसोमॅटिक्सचे कंपोनंट्स असतात. व्हॉट इज सायकोसोमॅटिक? सायको म्हणजे माइंड, सोमा म्हणजे बॉडी. बरं. सायकोसोमॅटिक म्हणजे तुमच्या मनामध्ये जे विचार असतात किंवा ज्या पद्धतीच्या तुमच्या भावना असतात, त्याचा तुमच्या शरीरावर झालेला परिणाम. म्हणजे कधीकधी तुम्हाला तो आजार झालेला नसतो, पण तुम्ही तो मनातनं तुमच्या निर्माण करता आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्याचा त्रास व्हायला लागतो. तुमचं शरीरसुद्धा तुम्हाला तसं रिस्पॉन्ड करायला लागतो. एखाद्याला जर भीती असेल 4 लोकांचं बघून की अरे ह्याला ही गोष्ट घडली आहे आणि मला होऊ शकतं, आणि ही इज सो डीप डाऊन थिंकिंग अबाउट इट, त्याच्या बाबतीत ते होऊ शकतं अशा पद्धतीने. सो सायकोसोमॅटिक हे कंपोनंट ज्या ज्या डिझिजेसमध्ये दिसतं, तिथे नक्कीच तुमच्या स्ट्रेस लेवल्स, तुमचे मनाचे विचार, तुमचे इमोशन्स ह्याच्यावरती आणि ह्याचा आणि त्या लेवल्सचा परिणाम असतो. जसं डायबिटीसमध्ये सुद्धा होतं, थायरॉईडमध्ये सुद्धा होतं, PCOD आपण बघतो. या सगळ्यामध्येच आपल्या मानसिक स्वास्थ्याचा बराच मोठा रोल असतो असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे. ओके. म्हणजे मनचिंती ते वैरिनाचिंती हेच लागू होतं ह्यामध्ये आणि त्यामुळं मग जे मनात आलं ते तुम्हाला प्रॅक्टिकली दिसायला लागतं. येस. दिस इज व्हेरी बॅड. कारण थायरॉईडमध्ये जर बघितलंच तर हा आपल्या ग्लँडचा आजार आहे. आणि ग्लँड म्हणजे काय ग? आपला आवाज, सेल्फ एक्सप्रेशन, बरोबर. अभिव्यक्ती आपण ज्याला म्हणतो. जेव्हा तुम्ही तुमच्या इमोशन्स सप्रेस करता, तुम्ही बोलत नाही, तुम्ही सांगत नाही, पण ते कुठेतरी इथे अडकलेलं आहे. किंवा बरेच वेळेला मी जेव्हा काउन्सिलिंग करते तेव्हा बघते की हे जे स्त्री येतात किंवा पुरुष येतात ना, बरेच वेळेला असं असतं की घरात एखादी गोष्ट, बाहेर एखादी गोष्ट, दे नो द ट्रूथ, त्यांना खरं माहीत असतं पण ते बोलता येत नाही आणि तिथं ते कुठेतरी स्वतःच्या इमोशन्सला अडवून ठेवतात, नियंत्रणित ठेवतात. मला सांगायचं तर आहे पण मी सांगू नाही शकत, आणि तिथे एक्झॅक्टली त्यांची ही जी एनर्जी असते ना ती ब्लॉक होते. करेक्ट. सो आपण आपले 7 चक्रांमध्ये सुद्धा बघतो की थ्रोट चक्र आपण म्हणतो की जेव्हा आपण बोलत नाही, आपण आपल्या इमोशन्स निगेटिव्हली तिथे साठवून ठेवतो, त्यावेळेला राग असेल, गिल्ट असेल, दुःख असेल, तुमचं कुठलंही जेलसीसुद्धा, जेव्हा तुम्ही जेलसीसुद्धा तुमची कंट्रोल्ड म्हणजे तुम्ही बोलत काही नाही आहात त्या व्यक्तीला, पण ते कुठेतरी विचार करून तुम्ही तुमच्या मनामध्ये, तुमच्या शब्दांमध्ये अडकून ठेवताना तिथून सुरुवात होते ते चक्र डिस्टर्ब व्हायला, ते थ्रोट चक्र डिस्टर्ब व्हायला, त्याची एनर्जी ब्लॉक व्हायला, अँड एक्झॅक्टली नंतर आपण T4 T3चे लेवल्स असतील ते डिस्टर्ब व्हायला लागतात. महत्वाचं एक बोलणं ऍक्च्युली. आणि इथं संवाद साधणं संवाद कुठल्याही नात्यामध्ये अर्थात किती गरजेचं आहे. इथं आणि कसं होतंय की मला व्यक्त वेगळं व्हायचंय पण मी वेगळंच व्यक्त होतीये. सो सेल लेवलला जेव्हा आपण बघतो ना, सेलला कळत नाही की अरे ही व्यक्तीला काहीतरी वेगळं वागायचंय, ती वेगळं वागतीये. बरोबर. सो ते कुठं ना कुठेतरी आपण आतून मला खातायत माझेच विचार. सो अशी काहीतरी परिस्थिती बरोबर. होती या suppressed म्हणजे फाट emotions वेगळी मुळे. असते आणि आपण बोलतो दुसरं. बोलतो वेगळं. आणि त्यामुळं परत मनाला त्रास होतो. ऍक्च्युली मला एखाद्या व्यक्तीचा प्रचंड राग आहे, हो हो हो. पण ती समोर आली तर मला त्याच्याशी गोडच बोलावं लागतंय. सो ह्या ज्या विरुद्ध भावना आहेत त्या शरीराला कुठेतरी आतून त्रास देणारच आहेत. सो हे जे पेशंट्स असतात ना, तू जर बघितली, यांची टिपिकल एक हिस्ट्री असते की लहानपणापासून घरामध्ये प्रचंड स्ट्रिक्ट वातावरण, वडिलांसमोर बोललंच नाही आहे कधी, बरोबर. किंवा लग्नानंतर नवऱ्यासमोर कधी बोललीच नाही आहे, सासूचा प्रचंड त्रास, असं काहीतरी गोष्टी घडतात असतात. अशा बायकांमध्ये किंवा अशा पुरुषांमध्ये, जे पुरुष पण अशा मेंटॅलिटीतनं वाढलेले आहेत, त्यांच्यामध्ये थायरॉईड बघायला जास्त मिळतो किंवा तो दिसतोच. किंवा बरेच वेळेला मी तुला एक्स्ट्रीम उदाहरण देते की ज्यांनी प्रचंड व्हायलन्स सहन केलेला असतो, प्रचंड ब्रुटल व्हायलन्स सहन केलेला असतो. मग ती मारामारी असू शकते, तुमचं शाब्दिक व्हायलन्स असू शकतो, किंवा अशा पद्धती फिजिकल व्हायलन्स असू शकतो. ह्या सारख्या गोष्टी जे सहन करतात किंवा ज्यांच्याबद्दल बाबतीत घडतात,
ओव्हर अ पिरियड ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये बनायला सुरुवात होतात, कारण तो जो स्ट्रेस असतो, ते जे इमोशन्स त्यांनी हँडल केलेले असतात त्याचा इफेक्ट त्यांच्या हँडल केलेले म्हणजे hormones suppress वरती होतो केलेले सप्रेस केलेले suppress. असतात किंवा त्यांनी ते सहन केलेले सहन असतात, वी कॅन केलेले से असतात. दॅट. Right, त्याच्यामुळे त्यांच्या ह्या लेवल्सवरती बराचसा फरक पडतो. गायत्री, बऱ्याच वेळा असं होतं की गायडेड मेडिटेशन्स आहेत किंवा जनरली ध्यान, म्हणजे मी 10 मिनिटं डोळे मिटून बसते, ध्यान करते, नामस्मरण करते, नामस्मरण ध्यानामध्येच येईल कदाचित, ह्या सगळ्या गोष्टी करते, तरी पण माझं मन शांत होत नाही. तर मग यामागे कारण काय असू शकतं? अगदी बेसिकपासून जाऊया. स्ट्रेस काय सांग? स्ट्रेस म्हणजे प्रेशर कुकरसारखं आहे. तू प्रेशर कुकर लावलास आणि शिट्टी होत असते, तू शिट्टीला कंट्रोल करू शकतेस का? तो थंड करू शकतेस का? तू काय करते? फ्लेम कमी करते. बरोबर. इन द सेम वे, जेव्हा स्ट्रेस आपल्या शरीरामध्ये क्रिएट होतो, आपण तो नियंत्रणित करू शकतो, तो कुठेही कंट्रोल करू शकत नाही. व्हेरी गुड. बरेच वेळेला लोकांचं एक्सपेक्टेशन हे असतं की मी गायडेड मेडिटेशन करतो किंवा मी ध्यान करतो, मग ते मंत्र असेल, जप असेल, कुठलंही असेल, तर मला मग ना शांतच वाटायला शांतच पाहिजे. वाटलं पाहिजे, मला राग नाही आला पाहिजे, माझी चिडचिड नाही झाली पाहिजे. मग असं जर काही होत असेल तर मग माझं मेडिटेशन फेल गेलं. अगदी. असं आपण एक conclude करत कन्क्लूड घाई करून करतो. मला इट्स नॉट माय कप ऑफ टी, मला नाही Right, जमत, right, मग right. ते सोडून देतो मी, असं नाही. सो मेडिटेशन इज नॉट अ पिल, हे लक्षात घ्या. जसं आपण एखादा आजार झाल्यावरती गोळी घेतो आणि मग आपल्याला बरं वाटायला लागतं, इन द सेम वे आपण जर आपल्या मानसिक स्वास्थ्यावर काम करतोय ना, तर मेडिटेशन ही गोळी नाही आहे, ही एक प्रोसेस आहे. बरोबर. ह्या प्रोसेसमधनं जायला पाहिजे. मगाशी तू इंट्रोडक्शनमध्ये हिमालयाचं उदाहरण दिलं की साधू संत तिथे जातात. किती वर्ष जातात ग ते? हो. 4 दिवस गेले आणि त्यांना इफेक्ट मिळाला असं होत नाही ना बरेच वेळेला. सो इट्स अ प्रोसेस, आणि ती प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये व्हरायटी देणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये डिफरंट प्रकारे ती करणं गरजेचं आहे, वेगवेगळे अनुभव घेणं गरजेचं अगदी आहे. बरोबर. आणि मेडिटेशन म्हणजे फक्त तुम्ही जी तुमच्यापुरतं करता त्यात पण नाही, तुम्ही तुमच्या वागण्यातनं काय दाखवता, तुमच्या स्वभावातनं काय व्यक्त होता ना, ह्यात सुद्धा तुमचं मेडिटेशन बरेच वेळेला दिसून सुंदर, येतं किंवा खूप ते सुंदर. कळून येतं. सो मेडिटेशन चांगलं झालं ह्याचं पावती फक्त तुमचा राग न येणं तुमचं किंवा वागण्यातले बदल आहेत. एक्झॅक्टली तुमच्या वागण्यातले बदल सुद्धा बरेच वेळेला मेडिटेशनचे इफेक्ट्स असू दिसायला शकतात. लागतात. क्या त्यामुळं बात है. मेडिटेशन जरी 10 मिनिटं बसून होत नाहीये असं वाटलं ना, तरी ते करत राहायचे. आणि गायडेड मेडिटेशनच का सुरुवातीला करा, हो हो. की आपण विचारांनी भरकटत असतो, आपल्याला कॉन्सन्ट्रेशन होत नसतं, म्हणून तर आपण आजारी आहोत. बरोबर. सो इट्स ओके की 10 मिनिटांमध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेट होत नाहीये, मेडिटेशन होत नाहीये. पण जेव्हा तुम्ही गायडेड मेडिटेशन करता, भलेही विचारांनी भरकटला, तुम्हाला जे इन्स्ट्रक्शन्स येत असतात, तुम्ही तिथे येणार आहात, परत परत येत. परत परत येणार आहात. मे बी तुम्ही 2 मिनिटांनी परत जाल, पण पुन्हा परत येणार आहात. सो Right. जसं मॅडम म्हणाले की इट्स अ लॉंग टर्म प्रोसेस, ही प्रॅक्टिसनीच जमणारी गोष्ट आहे. बरोबर. सो गायडेड मेडिटेशनच करा सुरुवातीला आणि करत राहा. कन्सिस्टन्सी इज द की.